नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की बीएससी आयटी नंतर प्लेसमेंट कशी मिळवायची. बघा, बरेच जण जे आहेत बीएससी आयटी करतात पण त्यांना जे प्लेसमेंट मिळत नाही, तर ती प्लेसमेंट कशी मिळवायची तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हाऊ टू गेट अ प्लेसमेंट आफ्टर बीएससी आयटी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या. आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की बीएससी आयटी नंतर प्लेसमेंट कशी मिळवायची. तर बघा, सगळ्यात आधी महत्त्वाचं असतं तुमचं टेक्निकल स्किल. तर बीएससी आयटी मध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या जातात. त्यामध्ये मग तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेज जे असतं त्यामध्ये मग जावा, सी प्लस प्लस, पायथन असेल किंवा वेब टेक्नॉलॉजीमध्ये HTML, CSS, जावास्क्रिप्ट हे शिकवलं जातं. तर तुम्हाला याचं जे फंडामेंटल्स नॉलेज आहे, प्रोग्रामिंग लँग्वेजेसचं जे बेसिक नॉलेज आहे ते तुमचं चांगलं असलं पाहिजे. बेस जो आहे तो तुमचा पक्का असला पाहिजे, तर ते तुम्हाला प्लेसमेंट मिळवायला थोडीशी मदत होते, सोपं जातं. त्यानंतर बघा, तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता, काही सर्टिफिकेट करू शकता. जेव्हा पण तुमचं जे बीएससी आयटी चालू आहे तेव्हाच तुम्ही काही सर्टिफिकेट कोर्स करू शकता, जसं वेब डेव्हलपमेंट असेल, मोबाईल ॲप डेव्हलपमेंट असेल, डेटा सायन्स असेल, सायबर सिक्युरिटी असेल किंवा क्लाउड कम्प्युटिंग मध्ये तुम्ही जे आहेत सर्टिफिकेट करू शकता. आणि जेव्हा प्लेसमेंट तुम्हाला मिळायची असेल तेव्हा तुम्ही ते दाखवू शकता की हो, माझं सर्टिफिकेट कोर्स पण झालेला आहे. तेव्हा जे चान्सेस असतात तुमचे हायर व्हायचे ते वाढत असतात सर्टिफिकेट कोर्सेसमुळे. तर तुम्ही नक्की सर्टिफिकेट कोर्स करा, त्यानं तुमचं जे प्लेसमेंट मिळण्यास सोपं जाईल. त्यानंतर पुढचं आहे सॉफ्ट स्किल. बघा, टेक्निकल स्किल सोबत सॉफ्ट स्किल असणं पण तेवढंच गरजेचं आहे. जसं की तुमचं कम्युनिकेशन कसं आहे, जसं आयटी मध्ये बघा सगळ्यात जास्त जे काम असतं कम्युनिकेशन, म्हणजे क्लायंट सोबत कम्युनिकेट करणं, प्रोजेक्ट विषयी बोलणं. तर ते तुम्हाला चांगलं आलं पाहिजे. जे स्किल आहे कम्युनिकेशन स्किल ते तुमचं चांगलं असलं पाहिजे. त्यानं जे तुम्हाला प्लेसमेंट मिळण्यास पण सोपं जात असतं. त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल. बघा, आता आयटी मध्ये काय होतं की प्रोजेक्ट बेस्ड वरतीच काम जास्ती होत असतं. आयटी सेक्टरमध्ये प्रोजेक्ट्स असतात, क्लायंट सोबत मग तुम्हाला बोलणं असेल. त्यानंतर बघा, प्रोजेक्ट चालू असताना भरपूर प्रॉब्लेम येत असतात. प्रॉब्लेम तुम्ही कसे सॉल्व्ह करता, ते कसं हँडल करता, टॅकल करता, ते तुम्हाला आलं पाहिजे. जे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल आहे ते तुमच्यामध्ये डेव्हलप झालेलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही तयारी करू शकता आधीपासूनच, किंवा सध्या इंटरनेटवरती पण तुम्हाला भरपूर जे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग विषयी ट्युटोरियल वगैरे अवेलेबल आहे, ते तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा, टीम वर्क. जसं की मी सांगितलं आयटी मध्ये प्रोजेक्ट वरती काम करतं, तर प्रोजेक्ट फक्त एकट्यामध्ये नसतो, त्यामध्ये टीम्स असतात. तुम्हाला टीम मध्ये काम करता आलं पाहिजे. टीम मध्ये इफेक्टिव्ह तुमचा जो फीडबॅक वगैरे आहे तर तो देता आला पाहिजे. तर तुम्हाला ते पण जमलं पाहिजे. जेव्हा तुम्ही आता एखादा बघा, जेव्हा पण आयटी फील्डमध्ये कोणी रिक्रुटर जो असतो, समजा इंटरव्ह्यू घेणारा वगैरे, तो तुमच्यामध्ये टीम वर्कचे स्किल आहे की नाही हे चेक करत असतो. कारण त्याला माहिती का आपल्याला टीम मध्ये काम करणं आहे. तर टीम मध्ये तुम्हाला जर काम करता आलं तर ते तुम्हाला डायरेक्ट हायर करता, कारण त्यांना तसाच कॅन्डिडेट हवा असतो. त्यानंतर बघा, प्रिपरेशन करणं पण गरजेचं. आता बघा, तुम्ही जर बीएससी आयटी अजून चालू असेल, समजा फर्स्ट इयर, सेकंड इयर किंवा थर्ड इयर मध्ये असेल, तर तुमच्याकडे वेळ आहे. तर तुम्ही काय करू शकता, आतापासून रिझ्युमे किंवा पोर्टफोलिओ तयार करू शकता. आता बघा, पोर्टफोलिओ म्हणजे काय, की तुम्ही तुमची एखादी वेबसाईट बनवू शकता आणि त्याच्यावर तुमचं जे स्किल असेल, एक्सपिरियन्स असेल किंवा अचिव्हमेंट आहे, तुमचे प्रोजेक्ट आहे, ते तुम्ही तिथे दाखवू शकता त्या वेबसाईटवरती. आणि जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला वगैरे जा तर त्यांना तुमचा जो पोर्टफोलिओ वेबसाईट आहे ते दाखवू शकता. त्याच्यावरून ते पण बघतील तुमचं जे तुमचं अचिव्हमेंट आहे, स्किल वगैरे एकाच ठिकाणी. तर तिथे जे चान्सेस आहे प्लेसमेंट मिळवायचे तुमचे ते हाय असतात, म्हणजे जास्ती असतात. तर तुम्ही ते पण करू शकता. त्यासाठी वेबसाईट बनवणं आताच्या जमान्यात एवढं काही अवघड पण नाहीये. ते कसं बनवायचं वगैरे ते मला कमेंटमध्ये विचारलं तर मी ते पण तुम्हाला सांगून देईल. त्यानंतर बघा, ॲप्टिट्यूड टेस्टची जे तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचशा ज्या कंपन्या त्या कंडक्ट करत असतात ॲप्टिट्यूड टेस्ट, तर त्यामध्ये त्याची जी प्रॅक्टिस आहे ती तुम्हाला करायची. त्यामध्ये मग ऑनलाईन मॉक टेस्ट सुद्धा तुम्ही देऊ शकता. वेबसाईट आहे भरपूर त्याच्या, तर तुम्ही त्यावरून त्याची प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर बघा, इंटरव्ह्यू. तर इंटरव्ह्यू हा खूप महत्त्वाचा असतो आयटी सेक्टरमध्ये. तुमचं जे पॅकेज आहे ते आयटीचं जे पॅकेज असतं समजा, तर ते तुमच्या इंटरव्ह्यूवरती डिपेंड करतं. जेवढं चांगलं तुम्ही याच्यामध्ये परफॉर्म कराल इंटरव्ह्यूमध्ये, तेवढं पॅकेज तुमचं हाय मिळत असतं. तर इंटरव्ह्यूची तयारी तुम्हाला चांगली करायची आहे. तर इंटरव्ह्यू जर तुम्ही चांगलं बोलला, चांगलं तिथे परफॉर्म केलं तर जास्त पॅकेज मिळतं. आता बघा, इंटरव्ह्यूमध्ये काय होतं, सगळ्यांना सेम क्वेश्चन असतात. सेमच क्वेश्चन विचारले जातात. फक्त तुम्ही ॲन्सर कसा देता याच्यावरती तुमचं सिलेक्शन डिपेंड असतं. तर तुम्हाला ते कसं बोलायचं, कोणकोणते कीवर्ड्स असतात जे तुम्हाला यूज करायचे बोलताना, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. तर ते
त्यासाठी तुम्हाला इंटरव्ह्यूची तयारी चांगली करायची. सेकंड इयर पासूनच तुम्ही करू शकता. सेकंड इयर मधूनच तुम्हाला तयारी सुरू करायची. इंटरव्ह्यूची जे प्लेसमेंट आहे तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल. त्यानंतर बघा, याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला नेटवर्क तयार करायचं. नेटवर्क म्हणजे काय, साध्या सोप्यात जर भाषेत बोलायचं झालं तर ओळखी तयार करायची तुम्हाला. तुम्हाला ज्या फील्डमध्ये जायचंय, ज्या फील्डमध्ये तुम्हाला जायचंय, जसं की जर सायबर सिक्युरिटीमध्ये जर जायचं असेल, तर हे कुणाचं झालेलं आहे किंवा जो झालेला असेल त्याच्याशी तुम्हाला ओळख वाढवायची आहे. सायबर सिक्युरिटीच्या फील्डमध्ये कोण-कोण आहे, त्याच्याशी तुम्हाला जेवढी जास्ती ओळखी तयारी करता येईल, तेवढी ओळखी तयार करायच्या तुम्हाला. एक नेटवर्क तयार करायचं, कारण तुम्हाला त्यामध्ये मग त्यातल्या कोणकोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत, त्यासाठी काय करायचं ते तुम्हाला कळतं. त्यामुळे तुम्हाला जी प्लेसमेंट मिळण्याची ती चांगली मदत होत असते. त्यानंतर बघा, इंटर्नशिप. इंटर्नशिप सध्या खूप महत्त्वाची झाली बघा. कंपन्या काय करत आहे, त्या म्हणतात आमच्याकडे वॅकन्सी आहे, पण आम्हाला जो आहे तो एक्सपिरियन्स कॅन्डिडेट पाहिजे. आता तुम्ही तर आत्ताशी BSc IT करता, मग तुमच्याकडे एक्सपिरियन्स तर नाही, तुम्ही फ्रेशर आहे. तशा वेळेस कामी येते इंटर्नशिप. इंटर्नशिप जर केली तर तुमच्या ही कंपनी काय करते, मान्य करते, हो तुम्ही इंटर्नशिप केलेली आहे, तर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे, तर चालेल, तुम्हाला घेऊन टाकू आम्ही. पण जर तुम्ही इंटर्नशिप नसेल केली, तर ही कंपनी तुम्हाला घेणार नाही. ती म्हणेल की आम्हाला एक्सपिरियन्सवाला पाहिजे. तर तशा वेळेस जर इंटर्नशिप करता येत असेल, तर नक्की जरूर करा 100% इंटर्नशिप. कारण खूप फायदा होतो याचा प्लेसमेंटच्या वेळेस. तुम्हाला रिझ्युमेमध्ये पण ॲड करता येतं ते, की तुमचं हे इंटर्नशिप झालेली त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला दाखवता येतं. त्यानंतर स्टार्ट अर्ली, जसं मी सांगितलं की तुम्हाला सेकंड इयर पासूनच तयारी करायची इंटरव्ह्यूची वगैरे. ते तुम्हाला आधीपासून, असं नाही म्हणायचं मी फायनल इयरच्या नंतर बघेल, तसं नाही. सेकंड इयर पासूनच तयारी सुरू करायची. त्यानं काय होतं की तुमचं जे तयारी असते त्यानं तुम्हाला प्लेसमेंटच्या वेळेस खूप फायदा होतो. जसं की तो इंटरव्ह्यूमध्ये कसं बोलायचं, काय बोलायचं. त्यानंतर जर तुम्ही ऑलरेडी मॉक टेस्ट वगैरे दिलेले असेल ॲप्टिट्यूडच्या, तर ते पण तुमच्यासाठी कामी येतं. हे खूप साऱ्या गोष्टी असतात त्या महत्त्वाच्या असतात आणि एवढं करून जरी पण तुम्हाला प्लेसमेंट नाही मिळाली, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही काय करू शकता, की एक तुमच्या जवळच्या सिटीत जाऊन सर्टिफिकेट कोर्स करू शकता. 6 महिन्यांचे सर्टिफिकेट कोर्स असतात. तर ते करू शकता आणि त्यांना म्हणायचं मला 6 महिने कोर्स करायचा आहे आणि त्यानंतर प्लेसमेंट पाहिजे. बघा आता हे काय करताय क्लासेसवाले, तुम्हाला 6 महिने ट्रेनिंग देतील. तो जो कोर्स आहे तुमच्या मनाने घेऊ शकता. जसं फुल स्टॅक असेल, सायबर सिक्युरिटी असेल, तुम्हाला जो आवडतो तो कोर्स निवडायचा. ते तुम्हाला 6 महिने त्याची ट्रेनिंग देतील. 6 महिने झाल्याच्या नंतर ते काय करतील, तुम्हाला इंटरव्ह्यूला बसवतील. कंपन्या आणतील, त्या कंपन्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला बसवतील. जर तुम्ही चांगलं परफॉर्म केलं इंटरव्ह्यूमध्ये, तर तुमची जी प्लेसमेंट आहे ती तिथेच लागून जाईल. मग तुम्हाला तिथे काहीही टेन्शन येणार नाही. हा एक सोपा पर्याय, तुम्ही 6 महिन्यांचा कोर्स करू शकता. आणि ह्याच्या रिलेटेड जर अजून काही माहिती हवी असेल, तर मग कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तिथे पण मी तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो. आणि जर तुम्हाला पोर्टफोलिओ वगैरे जे बनवायचं आहे, त्याच्याविषयी जर माहिती हवी असेल, तर 5 मिनिटांमध्ये वेबसाईट कशी बनवायची पोर्टफोलिओसाठी, तर ते पण मी तुम्हाला सांगून देईन कमेंटमध्ये. तुम्ही तिथे नेहमी मला विचारू शकता.